हरी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका पंढरीनाथ भगवान की जय। मावली ज्ञानेश्वर महाराज की जय। आदि शक्ति मुक्ता भाई की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु झेंडूजी महाराज की जय। सद्गुरु जगन्नाथ महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। महर्षि वाल्मीकि महाराज की जय। सब संतना की जय। हरि सकळ मंगळ निधी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीमद भागवत महापुराण ही गोड चिंतन आपण ऐकत आहात महाराज। कालच्या कथेमध्ये धुंदुककारी धुंदुली आणि गोकर्ण महाराज आणि ते चिंतन आपण ऐकून गेलो। म्हणून दुराचारी मुलगा जर वंशामध्ये जन्माला आला तर महाराज आपले जे पूर्वज आहे
अशा प्रकारे ते नरकवास भोगतात. म्हणून धुंदुककारी जो होता याचं चिंतन आपण काल पाहिलंय. आणि गोकर्णाच्या माध्यमातून श्रीमद भागवताच्या माध्यमातून भूत योनीला गेलेला त्याचं चिंतन आपण पाहिलं. त्याचा उद्धार झाला. आणि कालही आपण बोलून गेलो की सज्जनांनो, ज्या पर्व काळावरती आपला हा अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा सप्ताह आहे आपल्या या कोकणी गावामध्ये, ते माऊली वैष्णव हृदय सम्राट चक्रवर्ती ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आणि त्या सोहळ्याच्या पर्व काळावरती ही कथा आपली चालू आहे. आणि माऊलीने स्वतः सांगितलंय महाराज की हा जो ग्रंथ आहे याच्यावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. वारकरी संप्रदायाचे ज्यांनी पाया रचला ते सांगता महाराज, हा ग्रंथ ऐकल्यानंतर जिवंतपणी माणसाला मोक्ष आहे, जिवंतपणी. आणि जे लोक म्हणतील मेल्यावर आम्हाला मोक्ष मिळतोय, ज्ञानोबारायांनी त्यांना मूर्ख नाही अतिमूर्ख म्हटलंय. मूर्ख नाही, तो अतिमूर्ख आहे. मेल्यावर श्रीमद भागवत हे मोक्ष देत नाही, ते जिवंतपणी देते. ऐका महाराज, त्यांचं वाक्य आहे, मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल, मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणतील अति मूर्ख. हे महाराज, माऊली ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात पंढरधीश परमात्मा आहे, श्रीकृष्ण परमात्मा आहे, ज्यांचं हे भागवत चालू आहे. त्यांनी अभंग लिहिला, मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल, मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणतील अति मूर्ख. दीप गेल्यावर कैसा प्रकाश, हा महाराज, साक्षात भगवान विष्णू विटेवर जे उभं असणारे पंढरधीश परमात्मा आणि ते माऊली ज्ञानोबाराय सांगता नाही महाराज, मेल्यावर मुक्ती नाही, जिवंतपणी आहे. आणि जिवंतपणी कथा ऐकत असताना जे लोक म्हणतील मेल्यावर मुक्ती, मूर्ख नाही अतिमूर्ख आहे. हे माऊलीची ही अशा प्रकारे अभंग आहे. माऊली म्हणता नाही, आमचं वारकरी संप्रदायाचं ध्यान, वारकरी संप्रदायाचे ग्रंथ, वारी हे जिवंतपणी माणसाला मुक्ती प्रदान करणारे शास्त्र आहे, मेल्यावर नाही. म्हणून महाराज, असं दिव्य शास्त्र श्रीमद भागवत कथा स्वतः मुखातून भगवान परमात्मा सांगताय की मेल्यावर मोक्ष नाही, बसल्या बसल्या मोक्ष आहे. एवढी गोड कथा महाराज ही आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या माध्यमातनं, गावातील आमच्या माता भगिनी महिला मंडळ, आमचे सर्व कार्यकर्ते मंडळी, सकाळचे अन्नदाते, संध्याकाळचे अन्नदाते, वर्गणीदाते यांच्या माध्यमातून चालू आहे. आणि आज आपल्या गावामध्ये महाराज अशा प्रकारे एक देहाने आलेला आत्मा, तो आपलं शरीर सोडून परलोकाला त्यांनी गमन केलेला आहे. फुपणी गावामध्ये, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण मरण म्हणतो महाराज. व्यक्ती मरण पावलेला आहे, स्त्री असो या पुरुष असो, आत्मा एकच आहे. आणि म्हणून
जो आत्मा स्त्री रूपामध्ये आलेला आहे, आज त्यांचं जे अशा प्रकारे पार्थिव देह आहे, शरीर जे आहे आपल्याला ते मिळालंय, ते आज पडलेलं आहे महाराज गावामध्ये. आणि वैकुंठवासी सरस्वताबाई रामदास सपकाळे हे ते मृत व्यक्तीचं नाव आहे. आणि ते इहलोकाची यात्रा संपून परलोकाला त्यांनी गमन केलेलं आहे. आणि त्यांचा पार्थिव देह आज आपल्या गावात आहे आणि त्यांच्या घरी आहे. त्यांचा जो परिवार आहे, मागे सोडून गेले ते आईसाहेब देवीदास रामदास सपकाळे, प्रकाश रामदास सपकाळे, सुरेश रामदास सपकाळे, दिनकर रामदास सपकाळे, संदीप पांडुरंग यांच्या मातोश्री होत्यात महाराज. आणि म्हणून त्यांच्या दुःखामध्ये आपणही सहभागी आहे. सर्व गावातील मंडळी, आमचे कार्यकर्ते मंडळी, सर्व गाव त्या दुःखामध्ये आहेत. पण महाराज एक न एक दिवस, आज ते गेले, उद्या आपल्याला जायचं आहे. पण महाराज जीवनाचं सोनं होणं म्हणजे काय? जीवनाचं सोनं म्हणजे होणं काय? मनुष्य गेल्यानंतर आपल्याला जेवण काही सुटत नाही, आपलं कार्य काही सुटत नाही, आपण ते करतोय. पण महाराज गावामध्ये सप्ताह चालू असताना देह सोडणं हे फार मोठी पुण्याची बाब आहे. त्या जाणाऱ्या व्यक्तीचं पुण्य, तो कोणी असो, तो मनुष्य असो, गावातील 4 पायाचं जनावर असो, म्हशी असो, गाई असो, डुक्कर असो, कुत्रा असो, गाढव असो, ज्या गावामध्ये कथा होते तो आत्मा निघून जातो. तर महाराज एक दिवशी जर जायचं आहे, पण गावामध्ये ज्या वेळेला कथा होते तर महाराज त्या जाणाऱ्या व्यक्तीचं पुण्य आहे की त्याच्या जीवनाचं सोनं होते. कारण आहे, कारण असे की ज्या वेळेला इथे अशा कथा आलेल्या आहेत महाराज, की ज्या वेळेला गावामध्ये कीर्तन, गावामध्ये सप्ताह, त्या कालांतरामध्ये जर कोणी मेलय तर भगवंत परमात्मा आणि यमराजाचं भांडण सुरू झालं. यमराजाने सांगितलं, महाराज फुकणी गावामध्ये एक आजीबाई गेलेल्या आहे सरस्वती नावाच्या. देवाने सांगितलं इकडे ये. का बरं? सप्ताह जरी असला, आपली वेळ झाली, आपल्याला जावं लागेल, मरावं लागेल. पण एक कर, त्या फुकणी गावामध्ये त्या आई गेल्या, तिथे तू जाऊ नको, यमाला सांगितलंय. का बरं? माणसाला आणण्याचं काम यमराजांचं आहे. तो येतो, यमलोकामध्ये घेऊन जातो, हे यमाचं काम आहे. पण भगवान परमात्म्याने सांगितलं मनुष्य मरतो, मरणारच आहे. पण ज्या ज्या गावामध्ये कथा चालू आहे, ज्या गावामध्ये कीर्तन चालू आहे, तिथे जर कोणाचा मृत्यू झाला असेल, ते स्त्री असो या पुरुष असो, अथवा गायी असो या म्हशी असो, अथवा गाढव असो, त्या परिसरामध्ये असतात, तर तुला यमराजाला सांगितलं त्या गावामध्ये तू जायचं नाही. यमधर्म सांगे दूता, यमधर्म सांगे दूता, यमधर्म सांगे दूता, यमधर्म सांगे दूता. तू मानो हे ते सता, तू मानो हे ते सता.
जाणारी व्यक्ती गेलेली आहे. किती जरी भारोभार आपलं सुवर्ण जरी केलं असतं पण हा वेळ येत नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं यमा इकडे ये. कुठे चालला? उपनी गावामध्ये सरस्वताबाईचा काळ जवळ आलेला आहे, मी घेऊन येतो. देव म्हणतो जा. मरणाला तिथे देव हस्तक्षेप करत नाही, पण इकडे ये. त्या गावात काय चालू आहे? म्हणे कथा चालू आहे. कोणाची चालू आहे? देवा तुमची. माझी कथा चालू आहे? हो. लक्षात ठेव, त्या गावामध्ये 4 पायाचं जनावर जरी गेलंय किंवा मनुष्य गेला किंवा स्त्री गेली, तू जाऊ नको तिथे. का बरं? मुदत संपली, मला जावं लागेल, जायचं नाही असा दंडक भगवान विष्णूने यमाला सांगितलंय. हे प्रमाण आपण पाहिलंय. यम धर्म सांगे दूता. आणि देवाने सांगितलं यमराज, तुझे माणसं जे माणसाला घ्यायला जातात त्यांना सांग. देवाने सांगितलंय तुझे माणसं जातात ना ते मृतदेह घेण्याकरता, आत्मा घेण्याकरता, त्यांना सांग. काय सांगू? नका जाऊ तया गावा. आपण काही बगली पुराण बोलत नाही महाराज. एक दिवस आपल्यालाही जायचंय म्हणून देवाने यमाला सांगितलंय आणि यमाने त्यांच्या माणसांना सांगितलंय. यम धर्म सांगे दूता, तुम्हा नोवे ते सत्ता, जेत होय हरी कथा, घोष नामाचा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यवा घरटी फिरतसे. समाज या गोष्टीला मान्य करो अगर नको मान्य करो महाराज. लोकांचा विश्वास बसो अगर नको बसो, स्वतः देवाने सांगितलं ज्या गावामध्ये माझी कथा होते तिथे जर कोणाचा मृत्यू आला असेल तर तुम्ही जा, पण तुम्ही नको जा. ज्या गावात माझी कथा होते तिथे मी माझ्या पार्षदांना पाठवतो. पार्षदांना म्हणजे देवाच्या सेवकांना पाठवतो. आणि तुमचे माणसं, तुमचे यमलोक, यमराज जर घेण्याकरता गेले तर फुपणी गावाची जे शिव आहे, किनोद पर्यंत तुमची शिव असेल, नंदगाव पर्यंत शिव असेल, आमोद्यापर्यंत शिव असेल, तर या फुपणी गावावर मी माझं सुदर्शन चक्र धरलाय. सुदर्शन चक्र भोवती फिरत असे. एवढा कथेचा आनंद आहे. भगवान परमात्म्याचं सुदर्शन चक्र आपल्या गावावर आहे. माणसं मरण बंद होणार नाही महाराज, पण त्या गावामध्ये विष्णूचे दूत जातील आणि त्या मेलेल्या माणसाचा आत्मा यमलोकामध्ये न जाता तद्धाम परमम मम. भगवान म्हणतात मी त्याचा अधिकार पाहणार नाही, त्याला माझ्या वैकुंठात घेऊन ये. त्याच्या गावात जायचं नाही तुम्ही यमराज. नका जाऊ तया गावा. म्हणून महाराज हे देहाचं सोनं आहे, देह जाणार आहे. म्हणून ते सपकाळे परिवार त्यांच्या मातोश्री निघून गेलेले आहे. तर सर्व आपण गावातील सर्व आमचे कार्यकर्ते मंडळी, माऊली भजनी मंडळ, महिला मंडळ, त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील आहे. पण त्या जाणाऱ्या जीवाचं सोनं झालं, लक्षात ठेवा. एवढं नक्की आहे. रात्रभर भजन करतात महाराज मेलेल्या प्रेताजवळ लोक. हे तर त्यांना संधी, इकडे कथा चालू आहे, भाग्यच लागते महाराज त्यांचं. म्हणून या अनुषंगाने ही आपली भागवताची कथा चालू आहे. मग अशा पद्धतीने जर भागवत कथा आहे तर आपल्या गावावरती सुदर्शन चक्र फिरतंय महाराज. आणि प्रत्येक जीवाला मुक्ती देणार हा ग्रंथ आहे. म्हणून अशा पद्धतीने आपण ते गेलेल्या व्यक्तीबद्दल 2 शब्द आपण बोललोय. म्हणून
आपल्या कथेमध्ये आपल्याला यायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु झेंडूजी महाराज की जय. अशा पद्धतीने महाराज. चला आता आपण संतांचे पुरावे पाहिले आणि अशा प्रकारे आपण ते चरण सादर केलेलं आहे. कालच्या कथेमध्ये आपण काय पाहिलंय महाराज? कालच्या कथेमध्ये नारद मुनी हातामध्ये चिपड्या घेतल्या, विणा घेतल्या. नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण नारायण नारायण. हे महाराज, आकाश मार्गाने चालले नारद मुनी आणि कोणीतरी गंगेवरती बसलंय. पण महाराज एक हात असा लावलेला आहे गालाला आणि पाण्याकडे पाहता, आकाशाकडे पाहता. कोण महात्मा असेल? जवळ गेले. दाढी मोठी झालेली त्यांची पांढरी, डोक्याचे केस भले मोठे आहे, चेहरा उतरलेला आहे. संत होते महाराज नारद मुनी. गेलं पाहिजे. करवळा आला, दया आली, जवळ गेले. महाराज कोण आहे तुम्ही? कोण आहेत महाराज? आणि या दुपारच्या वेळेला खिन्न मनाने, उदास मनाने, नाराज मनाने काय बसले महाराज? दीर्घ श्वास सोडला. महाराज माझं नाव व्यास आहे. हो हो व्यास मुनी. हो महाराज. व्यास महाराज तुम्ही व्यास म्हणे? हो. मग चेहरा का उतरला? काही तुमची तब्येत बरी नाही? तब्येत बरी आहे महाराज माझी. मग काय तुमच्या पोटामध्ये काही त्रास होतोय तुम्हाला? तेही काही नाही. मग तुमच्या घरी काय भांडण झालं? तसंही काही नाही. मग काय तुमच्यावर काही दुःख कोसळलंय? तसंही काही नाही महाराज. महाराज भांडण झालं नाही, तब्येतही चांगली आहे. मग असं उदास का झाले? महाराज माझे उदास होण्याचं आणि चिंता होण्याचे दोन कारण आहेत महाराज. पहिलं कारण असं आहे की मी जगामध्ये ग्रंथ लिहिले महाराज. मी जे ग्रंथाची निर्मिती केली ते ग्रंथ मी लिहिलेले आहे महाराज. तुम्ही कोणते ग्रंथ लिहिले जगाकरता? व्यासांनी कोणकोणते ग्रंथ लिहिले ऐका. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णू पुराण, शिवपुराण. मोजत चला. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णू पुराण, शिवपुराण. नारद पुराण, मार्कंडे पुराण, अग्नि पुराण, भविष्य पुराण, ब्रह्मवैतर्वी पुराण, लिंग पुराण, वरहा पुराण, स्कंद पुराण, वामन पुराण, कुर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्मांड पुराण, सनत कुमार पुराण, नरशू पुराण, बृहत्रैदी पुराण, शिवरहस्य पुराण, दुर्वास, कपिल, वामन, भार्गव, वरुण पुराण, कालिका पुराण, सांब पुराण, नंदी पुराण, सूर्य पुराण, पराशर पुराण, वशिष्ठ पुराण,
देवी भागवत गणेश पुराण हंस पुराण। हे महाराज 35 पुराणाचे नाव सांगितले मी तुम्हाला। हे महाराज हे 35 पुराण मी लिहिले, पण हे महाराज हे 35 पुराण मी लिहिले तर मला दुःख कशाचं वाटतं, तर पहिली गोष्ट अशी आहे 35 पुराण मी लिहिले तर पुराण लिहिल्यानंतर सुद्धा माझ्या मनाला आनंद वाटत नाही, हे दुःख आहे महाराज। जे तुम्ही जे पुराण लिहिले, तुमचे पुराण वाचून तुमच्या जीवाला जर आनंद वाटत नाही तर समाजाला आनंद होईल का? तुम्ही लिहिलेलं तुम्हालाच आनंद देत नाही तर हा समाज उद्या तुमचं पुराण वाचेल, हे 35 पुराण। तुम्हाला जर लिहिणाऱ्या माणसाला आनंद वाटत नाही तर दुसऱ्याला काय आनंद वाटणार महाराज? हेच दुःख होतंय महाराज मला, की मी लिहिलेलं मला आनंद देत नाही, हर्ष देत नाही, म्हणून मला दुःख आहे। आणि दुसरं दुःख काय आहे? हे महाराज दुसरं दुःख असं आहे की हे 35 पुराण मी लिहिले, कष्ट केले भगवंताच्या कृपेने, पण मी आहे तोपर्यंत हे पुराण आहे, पण माझ्या नंतर या पुराणाचा प्रचार कोण करणार? म्हणजे कोण करणार? म्हणजे काय म्हणायचंय महाराज तुम्हाला? मी गेल्यानंतर म्हणजे काय? तुम्ही गेल्यानंतर म्हणजे काय? हे नारद मुनी, मला मुलगाही नाही आणि मुलगीही नाही, मग मी लिहिलेलं जे पुराण आहे माझा वारसा कोण चालवणार पुढे? म्हणून हे महाराज, हे महात्मने, म्हणून मी नाराज आहे, म्हणून मी इथे आलो आहे, गंगेच्या तीरी बसलो आहे। काय करू बुवा, मी लिहिलेलं मला जमत नाही, आनंद वाटत नाही, आणि हे लिहिलेली जी परंपरा आहे मला मुलगाही नाही आणि मुलगीही नाही, मग माझी परंपरा कोण चालवणार? एवढं दुःख आहे गुरुजी, म्हणून मी इथे बसलोय। पण तुमचं दर्शन झालं मला। हे महाराज संतांचं दर्शन ज्या वेळेला माणसाला होतंय तर समजून चाला महाराज, त्यावेळेचे जे संत होते माऊली ज्ञानोबा राया, तुकोबा राया, नामदेवजी महाराज, संत एकनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक समाजामध्ये संतांनी अवतार घेतला, ते संत। आता हे संत तर अशा पद्धतीने आपण पुराणामध्ये पाहतोय, पण ते अशा पद्धतीने जे मंडळी, महाराज मंडळी, आपली श्रद्धा ज्या गोष्टीवर असेल आणि अशी व्यक्ती, असे महाराज आपल्या दुःखाच्या वेळेला जर आपल्याला मिळाले, आपल्यावरती संकट आहे, दुःख आहे, डोकं चालत नाही आपलं, अशा वेळेला जर तुम्हाला महाराजांची भेट झाली, संतांची भेट झाली, समजून चाला तो दिवस, आपला काळ धन्य आहे। धन्य काळ संत भेटी, धन्य काळ
आपल्याला जर काही सुचत नसलं, दुःख असलं आपल्याला, तुम्ही असो मी असो त्या व्यासजी महाराज असो, अशा दुःखामध्ये जर आपण कंटाळलो आणि आपल्याला जर महात्म्याची भेट झाली, संताची भेट झाली महाराज, तर समजून चाला आपलं जीवन इथे बदलणार आहे, आपल्या जीवनामध्ये क्रांती होणार आहे. संतांनी वर्णन केलं महाराज, ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये संत येतात, ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये गुरु येतात, त्या दिवशी समजून चाला भाग्याचा उदय, 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 भाग्याचा ज्यांनी समाजाला हे सर्व ग्रंथ दिले त्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे महाराज. पण ज्या दिवशी आपल्या समोर अशी व्यक्ती उभी राहते महाराज, संत असो गुरु असो, तुकोबारायांसारखे ज्ञानोबाराय होते, ज्ञानोबारायांसारखे नामदेवराय, जगद्गुरु तुकाराम महाराज, आपल्या जळगाव जिल्ह्याचे भाग्य विधाता सद्गुरु झेंडूजी महाराज, परमपूज्य गुरुवर्य वारकरी अलंकार जगन्नाथ बाबा आपल्यासारखेच दिसत होते महाराज, आपल्यासारखेच बोलत होते ही मंडळी. पण महाराज हे संत पदवीला प्राप्त होते आणि अशी व्यक्ती संत नव्हे जगा
मानता सारखे. अशी व्यक्ती आपल्या समोर आली, समजून चाला अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती. व्यासांना कोणाचं दर्शन झालंय दुःखाच्या वेळेला महाराज? नारद मुनींचं. महर्षी नारद, देव ऋषी नारद, आणि भाग्य उदयाला आलं त्यांचं. महाराज, भाग्याचा उदय तेही जोडे संत पाय, येथोनिया नुथो माथा, मरणा वाचोनी सर्वता. सगळ्यांनो पाय धरले, नारद मुनीचे पाय धरले व्यासांनी. म्हणे महाराज, तुमची मला हे भेट झालेली आहे. हे मुनीश्वर भगवान, हे महाराज, मी एवढे ग्रंथ लिहिले, मुलगा नाही, मुलगी नाही, आणि वाचून माझ्या जीवाला आनंद वाटत नाही. पण महाराज, भगवंताच्या श्वासापासून भगवान विष्णू यांच्या घोरण्यातून, ऐका जरा व्यास काय बोलता इथे, भगवान विष्णूच्या घोरण्यातून 4 वेद निर्माण झाले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. महाराज, देवाच्या घोरण्यातून वेद निर्माण झाले. ते कोण्या माणसानं निर्माण केले नाही, पण त्या वेदाचा अभ्यास मी केला म्हणतात. तरी काही आनंद वाटत नाही. 4 वेद, उपवेदही सांगितले महाराज. आयुर्वेद, धनुर्वेद, अथर्ववेद, गंधर्ववेद, पुन्हा यांचाही मी अभ्यास केला. पण महाराज, माझं मन काही प्रसन्न होत नाही, आनंद जीवाला वाटत नाही. आणि सांगू तुम्हाला, हे महाराज, 6 शास्त्र आहे. आपण म्हणतो 18 पुराण, पण 18 पुराण नाही, आपण 35 पाहिले. वाल्मिकी रामायण एक पुराण आहे, न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र, पूर्वमीमांसक शास्त्र, उत्तरमीमांसक, वैशिष्यशास्त्र आणि योगशास्त्र. 6 शास्त्र आहे आपले. गौतम मुनीने न्यायशास्त्र लिहिलं, सांख्यशास्त्र कपिल मुनीने लिहिलं, पूर्वमीमांसक शास्त्र जैमिनीने लिहिलं, आणि उत्तरमीमांसक शास्त्र व्यास म्हणता मी लिहिलंय. वशिष्य शास्त्र कनाद मुनीने, आणि योगशास्त्र पतंजली मुनी, त्याचा अभ्यास रामदेव बाबाने केला. पतंजली तुटपे शंभो हे त्यानं काढलं. हा, आणि घुम कंपन्या चालू आहे. हर्बल शॅम्पू डोक्याला लावा, पांढरे केस काळे होतील, काळे झाल्यावर 15 दिवसानं पुन्हा येतील. लावत राहा, कंपनी चालत राहील ना, आपण पुसत राहू. हा त्याचा अभ्यास आहे. तसं महाराज, मी एवढे अभ्यास करून माझ्या मनाला आनंद का नाही वाटत, याचं कारण सांगा बरं तुम्ही. ऐका महाराज, सूक्ष्म चिंतन आपण मांडतोय. आपण काही घाई गडबड करत नाही आहे. आपल्याकडे भरपूर कथा करण्याकरता वेळ आहे पुढे. म्हणून आनंद का वाटत नाही तुम्हाला? एवढे ग्रंथ लिहिले, आनंद वाटत नाही. नारद महर्षींनी सांगितलं, महाराज, मनाला जे आनंद देणारं दैवत जे आहे, ऐका आता, आनंद का वाटत नाही आहे? आनंद घन परमात्मा जो आहे, मनाला आनंद जो देतो, तो परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद नित्य निरामय, आनंद अद्वय
जे कामी ध्येय योगिया जे कामी ध्येय जे कामी ध्येय योगियाचे जे व्यासजी महाराज, जो जीवनाला आनंद प्रदान करणारा जो परमात्मा आहे, आनंदाचा कंद आहे, आनंद अद्वैत नित्य निरामय, जो आनंदित राहतो, जो नित्य आनंद आहे, सचितानंद रूपाय, सतत आनंद आहे म्हणे महाराज. त्या सचितानंद रूप भगवंत परमात्म्यांचं म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा, गोपाल कृष्ण परमात्मा यांनी ज्या गोकुळामध्ये लीला केल्या, गवळणी बरोबर जे अशा प्रकारे अशा प्रकारे त्यांनी भक्तीचा आनंद घेतला. युगानयुगाचे भक्त की ज्यांच्या करता त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं, भक्तांना आनंद देणारा परमात्मा, आनंद घन, आनंदाचा कंद श्रीकृष्ण परमात्मा यांनी गोकुळामध्ये लीला केल्या, चरित्र केलं. ते चरित्र आणि त्या चरित्राचं लिखाण तुम्ही केलं का? की ज्याच्याने जीवाला आनंद प्राप्त होतो तो प्रत्यक्ष सचिदानंद परमात्मा आहे, आनंद देणारा परमात्मा आहे आणि परिपूर्णतम परमात्मा आहे. व्यासांनी सांगितलं महाराज, म्हणजे नेमकं काय राहिलं माझ्या हातून? हे महाराज, गोपाल कृष्ण भगवान परमात्म्याने ज्या लीला केल्या, ते लीला करणारं पुराण तुम्ही जगकल्याणाकरता लिहिलं का? की जेणेकरून त्या लीला ऐकून जगाचा उद्धार होईल, समाजाचा उद्धार होईल आणि तुम्हालाही आनंद वाटेल. म्हणे महाराज, असं पुराण तर मी काही लिहिलं नाही. हे महाराज, पण तुम्ही असं पुराण जोपर्यंत लिखाण करत नाही, तुमच्या मनाला आनंद वाटत नाही, होणार नाही तुमच्या मनाला, कारण तो आनंद घन आहे. म्हणे महाराज, ते पुराण कोणतं ज्याच्याने मला आनंद वाटेल, ते पुराण लिहून समाजाचा उद्धार होईल आणि देवाच्या लीला समाजापर्यंत जातील आणि समाजाला त्या लीला ऐकून आनंद होईल, ते पुराण कोणतं? म्हणे महाराज, तुम्ही अशा प्रकारे जे पुराण लिहिले, 35 पुराण लिहिले, पण 36वं पुराण लिहा,
त्याचं नाव श्रीमद भागवत महापुराण. हे पुराण लिहा. महाराज ते पुराण तर काही लिहिलं नाही मी. जोपर्यंत तुम्ही मंदिराचं बांधकाम जे आहे, पाया खोदला, मंदिर बांधलंय, पण मंदिराचं बांधकाम पूर्ण आहुतीला कधी जातं? मंदिरावरती कळस बसला म्हणजे मूर्ती स्थापना कळस बसला. एक वेळा का कळस झाला, देव विराजमान झाले की मंदिराचं बांधकाम संपलं. तसं सर्व कथेंचा कळस जो आहे, सर्व पुराणाचा कळस जो आहे, त्या कळस्थाच ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला, नटखट लीला, ते म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. लिहिलं नाही तुम्ही, म्हणून तुमच्या मनाला आनंद वाटत नाही. सांगतो महाराज तुम्हाला, आपला हा सप्ताह नित्यनेमाने 8 दिवसाचा असतो. आप्पा, हो, समजा 8 दिवसाचा सप्ताह झाला. गावकरी पंक्ती देतात, सुंदर सुंदर जेवणही आहे दररोज सकाळ संध्याकाळ. काबाळ कष्ट करून आपण इथे वर्गणीही जमा करतो, आणून देतो मोठ्या संख्येमध्ये. आणि 7वा दिवस झाला, जा कथा संपली, सप्ताह संपला. 7 दिवसामध्ये जो कथेचा जो तुम्ही श्रवण केलं आणि काल्याचं कीर्तन जर नाही झालं तर आनंद वाटेल का भाऊ? सांगा नाना, वाटेल काय? कारण काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय आपल्या सप्त्याची पूर्ण आहुती नाही, आणि समाजालाही आनंद नाही, आणि गावालाही आनंद नाही, आणि आपल्या कार्यालाही आनंद नाही. का बरं? कारण परिपूर्णोत्तम भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. जोपर्यंत त्याच्या लीला गायन होत नाही आणि काल्याचं कीर्तन होत नाही, म्हणून तसं महाराज देवाच्या लीला वर्णन करणारं पुराण लिहिलं नाही तुम्ही. म्हणून महाराज वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला अनन्य साधारण महत्व काय? कारण काल्याचं कीर्तन हे कळसास्थानी आहे. जसं मंदिराचं बांधकाम झालं, कळस बसला, बांधकाम संपलं, तसं कथेचंही आहे महाराज. म्हणून हे महाराज, आनंद वाटत नाही ना, याचं कारण हे आहे, तुम्ही लिहिलं ही गोष्ट बरोबर आहे, पण समाजाला कळत आहे का ते? म्हणून तुम्ही आता असं करा, आनंद घन परमात्मा जो आहे, तो चराचरामध्ये वास करतो, तो सचितानंद परमात्मा आहे, त्याचं पुराण तुम्ही लिहा. ते कोणतं महाराज? श्रीमद भागवत महापुराण. हे महाराज, नारदाने सांगितलं तुम्ही हे पुराण लिहा. आता आपण सोपं सांगू आणि सोपं बोलू की महाराज, जी श्रीमद भागवताची कथा 8 वर्षानंतर आपली चालू झाली आता, पण ते भागवत कसं लिहिलं हे पाहू. आता एक एक चरण आपण पाहू. हे भागवत लिखाण काम कसं झालं, कोणी लिहिलं, कसं लिहिलं, कोणत्या गावामध्ये लिहिलंय, असं चिंतनीय कथा आपण आता इथे पाहू. म्हणजे आपल्या लक्षात येईल की भागवत कोणी लिहिलंय, कोणी सांगितलं, किती श्लोकाचं भागवत आहे, कोणी कोणाला सांगितलंय, भागवताचं लिखाण कसं झालं, कशा परिस्थितीमध्ये झालं, हे सर्व माहिती आपण पायरी पायरीने आता बघू. म्हणजे भागवत विषय आपल्या डोक्यामध्ये तो गेला पाहिजे, कायमचा फिट झाला पाहिजे, आणि तो भागवत रूपी प्रकाश आपल्या हृदयामध्ये आलेला पाहिजे. नाहीतर भागवत चालू आहे, महिला जातात शेतात, तिकडच्या गावच्या इकडच्या गावच्या, का बहीण भागवत कोण लिहिलाय? सांग काय, कसं बुवानं सांगलं नाही बहीण आम्हाला. माणसांना विचार का भागवत कोणी लिहिलं, कसं लिहिलं, किती श्लोक आहे त्याचे, कोणी सांगितलं, हे आपल्याला उत्तर आपल्याकडे पाहिजे. म्हणून आता ते भागवत कसं लिहिलं, कोणी लिहिलं, कोणी कोणाला सांगितलं, हे परिपूर्ण चिंतन आपण इथे आता पाहू. सोप्या भाषेमध्ये पाहू, सरळ भाषेमध्ये पाहू. म्हणून महाराज आता थोडं देवाचं भजन करू, देवाचं चिंतन करू,
आणि या भागवताची लिहिण्याची लिंक कशी आहे, कसं कसं लिहिलंय बाबा ते भागवत, त्याच्यामध्ये किती अध्याय आहे, किती श्लोक आहे, हे पूर्ण चिंतन डिटेलमध्ये आपण इथे पाहू, जेणेकरून याची आपल्याला परिपूर्ण माहिती मिळेल. म्हणून थोडं आता भजन करू आणि भजनानंतर हे सुंदर प्रकारचं चिंतन जे आहे व्यासांची आणि श्री नारदर महाराजांची वेळ झालेली आहे, ते चिंतन आपण आता पाहू. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. हे राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. हे राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. हे राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. ही लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. हरि बोल. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. हे राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. हे राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. ही लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. ही लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. ही लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. हरि बोल. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. जय हो. हे राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. हे राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. ही लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. ही लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग. ही लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. लक्ष्मी शारंधर सीतापती रघुवीर राधा गोविंद. ही राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग.
भगवान व्यास आणि नारद मुनी महाराज सांगितलं, महाराज ऐका आता. भगवान व्यासांनी नारद मुनीला गुरु मानलत महाराज. व्यासांचे गुरु नारद. सांगितलं, गुरुदेव तुम्ही मला उपदेश केलेला आहे, श्रीमद भागवताची कथा लिहा म्हणून तुम्ही मला उपदेश केलेला आहे. म्हणून भगवान व्यासांचे गुरु श्री महर्षी नारद आहे. सांगितलं, गुरुदेव मी तुमच्या चरणाला साष्टांग प्रणिपात दंडवत करतोय. आता तुम्ही जर मला सांगतात की तुम्ही श्रीमद भागवत लिहा, गुरुजी मला श्रीमद भागवताचा अभ्यास नाही. महाराज, जो मुलगा शाळेत जात नाही त्या मुलाला जर सांगितलं 10वीचा पेपर लिही रे बाळ्या, तो काय लिही? गावंडळ मुलगा बसला, लिही 10वीचा पेपर लिही. तो म्हणेल, महाराज मी शाळेत गेलो नाही आणि 10वीचा पेपर, त्याच्याकरता त्याला शिक्षण घ्यावं लागते. तसं गुरुजी माझा काही भागवताचा अभ्यास नाही, तुम्ही मला सांगतात ना की भागवत लिहा. म्हणे, हो बापू. बापू चहा कशी लागते? गोड. बापूचं म्हणणं आहे चहा गोड लागते, कारण ते पितात. कारण ते काय करतात? चहा पितात. पण ज्याला डायबिटीज आहे, जन्मता त्याने चहा मुखाशी लावली नाही, त्याला सांगता येईल का चहा गोड लागते? नाही. पण ज्याला चहा पिण्याची सराव आहे, रात्री 2 वाजता बी झोपणी लागली की प्यायची, त्या माणसाला माहित आहे चहा गोड लागते. तसं हे उदाहरण मी अशा करता सांगितलंय, हसवण्याकरता नाही. हे दूध पिता, पावडर टाकीसन आणत जाण खीर येत याच्या उस्ताची, दूध पावडर नागोबा. नागोबाला नुसतं दूधच चालते. म्हणून महाराज हे उदाहरण आपण हसवण्याकरता नाही. जो चहा पितो त्याला चहाची गोडी आहे, किती गोड लागते. तसं गुरुजी तुम्ही माझे गुरु आहात, मी तुम्हाला नाव नाही ठेवत, पण चहा पितो त्याला चहा पिण्याचा अनुभव आहे की चहा गोड लागते. तसं तुम्ही मला सांगता भागवत लिहा. म्हणे, हो मग तुम्हाला भागवताचा काही अनुभव असेल ना? नाही, तुम्ही मला सांगताय ना गोड लागते. काही काही गोष्ट नाक दाबून घेणी पडते, ते म्हणजे औषध. तुम्हाला दुसरं काय कळलं? ते नाही सांगत, ते चालू आहे. म्हणून महाराज काही काही असं आहे. म्हणून समजवण्याकरता गुरुजी तुम्ही मला सांगता भागवत लिहा, म्हणजे तुम्ही ज्या अर्थी मला सांगतात त्याचा तुम्हाला अनुभव असलेला पाहिजे. म्हणे, हो महाराज. मग नारद मुनीला विचारलं महाराजांनी, गुरुजी तुम्ही माझे गुरु महाराज आहात, मी तुम्हाला नाव नाही ठेवत किंवा तुम्हाला कमी नाही समजत, पण तुम्हाला भागवताचा अनुभव आहे. म्हणे, हो गुरुदेव. आता तुम्हाला जर भागवताचा अनुभव आहे तर तुम्हाला भागवत, तुम्ही ज्ञानोबा रायासारखे जन्मताच ज्ञानी होते का? ज्ञानोबा राय हे उपजताची ज्ञानी, हे वर्म जानोनी आले चांगदेव लोटांगणी. आपले ज्ञानोबा जन्मापासून ज्ञानी होते. तसे नारद मुनी तुमचा भागवताचा अभ्यास आहे का जन्मापासून? म्हणेन नाही. मग तुम्ही मला सांगता भागवत लिहा, मग तुम्हाला भागवत कोणी सांगितलंय? म्हणे, ते भागवत मला माझ्या वडिलांनी सांगितलंय. म्हणून माझ्या वडिलांनी सांगितलेलं भागवत ते मी तुम्हाला सांगतोय. बरं 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 बरं. गुरुजी तुमचे वडील कोण आहे? माझे वडील ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाने मला सांगितलंय.
तुम्ही मला गुरु मानलंय, मी तुम्हाला भागवत सांगतो. गुरुजी, माझी अशी एक शंका आहे, तुम्हाला तुमच्या बापाने सांगितलं? हो. तुमच्या बापाला कोणी सांगितलंय? म्हणजे मी असं सोपं का करतोय? भागवत कसं लिहिलं हे लक्षात यायला पाहिजे, नाहीतर भागवत चालूच आहे आपलं. प्रश्न विचारला, नारदाचे वडील ब्रह्मदेव, मग तुमचे जे वडील आहे ब्रह्मदेव ते माझे आजोबा लागतील आता नात्याने, समजा मी तुम्हाला गुरु म्हटलंय. मग ब्रह्मदेवाला भागवत कोणी सांगितलंय? हे महत्वाची गोष्ट विचारली. तर ब्रह्मदेवाला भागवत सांगितलं देवाने. व्यास म्हणता, महाराज तुमच्या ब्रह्मदेवाला देवाने भागवत सांगितलं, पण आपल्या शास्त्रामध्ये अनेक देव आहे. इंद्रदेव, चंद्रदेव, वरुणदेव, रमेश देव, अनेक देव आहे की नाही? अग्निदेव, आनदेव, जानदेव, अनेक देव आहे की नाही महाराज? म्हणे हो. मग तुमचं जर म्हणणं असं आहे की माझ्या बापाला ब्रह्मदेवाला देवाने भागवत सांगितलं, त्या देवाचं नाव काय? अनेक देव आहे. मरीमाय, खंडोबा, अनेक देव आहे. नवरदेव हा बी एक देव आहे. एकच दिवसापुरचाच आहे. हायद उतरली की माय म्हणते शेणानी पाटी लई जाय, झाला नवरदेव. हायद उतरली की हा शिजण्या नवरदेव आहे, एक दिवसाचा. हो, आता हायद बी लागी राहिली नाही, कोणाले काय करू, रोट्या बी भेटतात नाही खायला. म्हणून महाराज हे अनेक प्रकारचे देव शास्त्रात सांगितले. तर कोणत्या देवाने तुमच्या वडिलांना भागवत सांगितलंय? तर त्यांनी सांगितलं, महाराज अनंत कोट ब्रह्मांड नायक जो आहे, जगदा आधार, ज्याला आपण विधाता म्हणतोय, ज्याला विष्णू म्हणतो, त्याच विष्णू भगवंताने हरीच रूप घेतलं आणि हरीच रूपामध्ये हंसरूपी ब्रह्म्याला काय सांगितलंय? हंसरूपी ब्रह्मा
देव ऋषी नारदाने सांगितलं, व्यास मला जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. या जगाचे जे चालक आहे त्यांना हरी म्हणतात महाराज. भगवान हरी, हरीच्या रूपामध्ये माझ्या वडिलांना भागवत सांगितलंय. गुरुजी 18,000 श्लोक आहे आणि 12 स्कंद. देवाने किती सांगितले तुमच्या बापाला? महाराज हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत. हे महाराज, हरी नावाच्या देवाने, श्री हरी नावाच्या देवाने माझ्या बापाला 4 श्लोक सांगितले. 1 2 3 4. आणि ते 4 श्लोक देवाने माझ्या बापाला सांगितलं. माझ्या बापाचं नाव ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाने ते मी त्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांनी मला ते 4 श्लोक सांगितले. हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी चतुर्श्लोकी चारी भागवत. ते ब्रह्मदेवाने कोणाला सांगितले? नारदाला. नारदासी उपदेशिले. आणि महाराज माझ्या बापाने मला सांगितलंय. आता त्या तुम्ही मला सांगितलं, तुम्हाला अनुभव काय म्हणून माझ्या बापाला देवाने सांगितलंय, मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे देवाने माझ्या बापाला, त्यांनी मला आणि मी तुम्हाला सांगतोय. 4 श्लोक आहे. हा माझा अनुभव आहे. तेच गुद विधाता सांगे नारदासी. विधाता म्हणजे ब्रह्मदेव. ते गुद विधाता सांगे नारदासी. नारद व्यासासी उपदेशिले. म्हणजे भागवत लिहिण्याची लाईन कशी आहे, कसं लिहिलं भागवत, कसं सांगितलंय, अजून लिहिलं नाही, सांगणं चालू आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही लिहा. बरोबर महाराज, मी एवढं सोपं करून का सांगतो? तुम्हाला याची कल्पना पाहिजे. कसं आलं भागवत, कसं लिहिलंय, किती श्लोक? 4 श्लोक सांगितले. आणि सांगितलं, महाराज हे व्यासजी महाराज, तुम्ही जोपर्यंत भागवत लिहित नाही, देवाच्या लीला वर्णन करत नाही, तोपर्यंत मनाला आनंद वाटत नाही. गुरुदेव तुम्ही सांगता भागवत लिहा, म्हणे लिहा. आणि या 4 श्लोकापासून तुम्ही 12 स्कंद तयार करा आणि 18,000 श्लोक निर्माण करा. 12 स्कंध 18,000 श्लोक याचं तुम्ही श्रीमद भागवत निर्माण करा. देवाच्या लीला सांगितलं तुम्हाला, लिहा. आता व्यासांनी सांगितलं, गुरुदेव एवढे ग्रंथ लिहून आता मी म्हातारा झालो आहे. व्यास म्हणता, गुरुदेव मी 35 पुराण लिहिले. आता माझं जे अक्षर जे आहे तेही काही मला व्यवस्थित असं लिहिता येणार नाही या वयामध्ये. कदाचित माझे हात थरथर कापत असतील आणि मला ते लिहितं माझं वाचता आलं पाहिजे, म्हणून मला ते लिहिता येत नाही. आता गुरुदेव मी म्हातारा झालो आता, आणि या वयामध्ये मला हे शास्त्र लिहिणं जरा अवघड जाईल. म्हणून गुरुदेव मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही सांगितलेल्या भागवताची मी निर्मिती करतो. पण या जगामध्ये ज्याचं अक्षर सुंदर आहे, ज्याचं अक्षर सुंदर आहे की ते मलाही कळेल, समाजालाही कळेल, असा लिहिणारा व्यक्तीचं नाव सांगा. मी तिकडे जाईल, त्यांना इकडे बोलून घेईन. सांगितलं, गुरुदेव सांगा मला. म्हणे काही माहीत नाही. म्हणे माहीत नाही मला. म्हणे एक करा, या जगामध्ये भागवत लिहिणारा एकच सुंदर मनुष्य आहे, त्याला 2 पत्न्या आहे. 2 हो. आणि त्याचं नाव श्री गजानन आहे. गजानन आहे तो. कोणता गजानन? म्हणे गणपती बाप्पा.
गणपती बाप्पाला तुम्ही बोलवा, कारण ती बुद्धीची देवता आहे. आणि त्या बुद्धीच्या देवतेला जर तुम्ही भागवत लिहिण्याकरता बोलवलं आणि त्याचं स्मरण केल्यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे महाराज, म्हातारपणी जे कार्य तुम्हाला करायचं आहे ते कार्य जर तुम्हाला वाटतं की सुखरूप व्हावं, निर्विघ्नीपणे व्हावं, तर विघ्न हरता जे देवता आहे ती गणपती बाप्पा, त्यांना तुम्ही बोलवा. विघ्न येणार नाही, त्यांचा अक्षरही चांगला आहे, तुम्ही त्याला बोलवा. आणि मी सांगितलेले 4 श्लोकापासून तुम्ही भागवत लिहा. गुरुदेव, मी भागवत लिहिणार, पण मला आशीर्वाद द्या, मला तुमची कृपा प्राप्त करून द्या, आशीर्वाद द्या. ऐका महाराज, जीवनामध्ये गुरुची भूमिका फार मोठी आहे. गुरु वाचून आपलं जीवन अधुरं आहे. म्हणून महाराज नारदाने त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, गुरुदेव मला शक्ती द्या, मला आशीर्वाद द्या की जग कल्याणाकरता, जगाचा उद्धार होण्याकरता हे मी शास्त्र लिहितोय. आणि गुरु महाराजांनी आशीर्वाद दिला. महाराज, जित बिठरावे तितही बैठो, जो पहरावे सोई सोई पहरो. मेरी उनकी प्रीत पुरानी, जय हो. के तो बिक जाओ. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत.
सर्व जगाकरता एवढे ग्रंथ प्रदान केले व्यासांनी. त्यांचे गुरु नारद सांगितलं, गुरुदेव मला आशीर्वाद द्या आणि तुमच्या आशीर्वाद वाचून हे कार्य पूर्ण होणे नाही. म्हणून महाराज कदाचित तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, वयानं मोठे आहात, तुम्ही अधिकारानं मोठे आहात. माता माऊल्या सजनांनो, कदाचित एक वेळा देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नसेल तर चालेल. काय सांगतात ऐका, कदाचित आपल्या डोक्यावरती देवाचा आशीर्वाद एक वेळा नसेल तर चालेल, पण आपली आई आणि वडील आणि आपले गुरुवर्य त्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असला रे असला म्हणजे आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. आणि गुरु आणि आई बाबांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आला रे आला की देवाचा आशीर्वाद आपोआप येतो, आपोआप येतो. म्हणून गुरुची भूमिका फार महत्वाची आहे जीवनात. व्यासांनी त्यांचे पाय धरले एवढे महात्म्य असून गुरु महाराजांच्या पाया पडले. गुरु परब्रह्म देवाचाही देव, गुरु परब्रह्म देवाचाही देव, त्यासी तो मानव म्हणू नये. आपण ज्यांना गुरु केले महाराज ते माणसासारखेच दिसतात, पण आपण त्यांना गुरुदेव म्हणा, माणूस म्हणण्याची चूक करू नका. आणि म्हणून महाराज एवढा ब्रह्मवेत्ते व्यासजी महाराजांनी नारदाच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, व्यास जा, मी आशीर्वाद देतो तुम्हाला. तुम्ही हाती घेतलेलं जे कार्य आहे हे निर्विघ्नपणे पार पडणार आशीर्वाद आहे माझा. आणि सज्जनांनो, गुरु आणि आई वडिलांनी दिलेला आशीर्वादाचं कवच भगवान घाबरतात, त्याला भगवान घाबरतात. म्हणून आपल्या डोक्यावर देवाचं कवच नसेल तर चालेल, पण आपल्या आई आणि आपले वडील आणि आपले गुरु यांचं कवच आपल्या डोक्यावर असलं की सर्व आपोआप येतात महाराज. मग आम्ही या स्तरापर्यंत जर आलो आहे तर केवळ आमचे गुरु महाराज परमपूज्य वैकुंठवासी गुरुनाम गुरु जगन्नाथ महाराज अंजाळेकर, आप्पा ओळखून आहे, तुम्ही मंडळी ओळखून आहे. हे सर्व गुरुच्या कृपेने चाललंय महाराज, आणि तुमच्या गावकऱ्यांचं कार्यकर्त्यांचं प्रेम आहे. नाहीतर आमच्यासारख्या माणसाला ही सेवा मिळणं शक्य नाही. हे गुरु महाराजांची कृपा आहे, गुरु महाराजांचा आशीर्वाद आहे आणि प्रेम तुमचं कार्यकर्ते लोकांचं मंडळीचं प्रेम आहे. म्हणून महाराज गुरुचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असणं जरुरीच आहे. आशीर्वाद दिला, जा महाराज, जग कल्याणाकरता जे कार्य तुम्ही करताय आशीर्वाद देतो तुम्हाला. आशीर्वाद दिला आणि सांगितलंय की गुरु महाराजांनी सांगितलंय, ग्रंथ लिवायचा असेल तर गणपती बाप्पाला बोलवा. म्हणून महाराज भगवान व्यासजी महाराज यांनी श्री गजानन महाराजांची विनंती केली, विनवणी केली की या, आम्ही तुम्हाला बोलवतोय, तुमचं पाचारण करतोय गणपती बाप्पाचं. तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तुझं सुख
असं पटकन भागवत नाही लिहिलंय. इतर ग्रंथ तर काही माहीत नाही हे बाकीचे, पण आपलं चालू आहे भागवत. असं नाही जसं आपण एका गावामध्ये बसलोय, माणसाला बोलवलंय लिहा पत्र, तसं हे भागवत नाही लिहिलं. पूर्वीच्या वेळेला गावामध्ये एकच शिकलेला माणूस असायचा, त्याच्याकडून पत्र लिहायचं झालं म्हणजे त्याची वाट पाहावी लागत होती, कधी येतील हे. तसं नाही लिहिलं हे भागवत. याच्या मागे काही अशा प्रकारे परंपरा आहे महाराज. आपण त्याला प्रोसिजर म्हणा, परंपरा. गणपती बाप्पाचं पाचारण केलं, व्यासांनी बोलवलं, या गजानन महाराज लवकर या, गणराया लवकर ये, गणराया लवकर येई, भेटी सकळांसी देई, अंगी सेंदुराची उटी, केशर कस्तुरी ललाटी. चिंचवड गावामध्ये तुकोबारायांनी गणपती बाप्पाला जसं बोलवलं, हा तो अभंग आहे. चिंतामणी देवा गणपती सियाणा. चिंतामणीचे भक्त ते देवाचे भक्त होते, तुकोबांचा अभंग. तसं बोलवलं, या गणपती बाप्पा. गजानन महाराज पाचारण केलं. महाराज आलेले आहे, गणपती बाप्पा तिथे आलेले आहे. पाय धरले गणपती महाराजांचे. व्यास गणपती महाराज, तुम्ही देवांमध्ये अग्रगण्य आहात. पूजा केली गणपती बाप्पाची, तिलक लावलंय, पाय धुतले गणपती बाप्पांचे, नमस्कार केला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा म्हणतात, महाराज बोला, का बोलवलंय? हे महाराज, जसं तुम्ही एक कालामध्ये महाभारतासारखा ग्रंथ तुम्ही लिहिलेला आहे. ऐका महाराज, गणपती बाप्पाने व्यासजी महाराजांचे किती ग्रंथ लिहिले ऐका. सांगितलं, हे गणपती महाराज, गजानन महाराज, हरियाणा जिल्हा कुरुक्षेत्र तालुका, त्या कुरुक्षेत्रावरती कौरव पांडवांचं युद्ध झालं. आणि युद्धानंतर 3 वर्ष नर आणि नारायण हे पर्वत आहे हिमालयामध्ये, त्या देशामध्ये नर आणि नारायण नावाचे 2 डोंगर, 2 पर्वत. या पर्वतावर नर आणि नारायणाने तपश्चर्या केली. बर्फ भागामध्ये हिमालयामध्ये त्या ठिकाणी तुम्ही आणि मी बसलो. आणि महाभारताचं युद्ध ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरती झालं, तर तेव्हापासून महाभारताचं युद्ध झाल्यापासून 3 वर्ष मी तुम्हाला महाभारत सांगितलं आणि तुम्ही लिहिलं, तेव्हा हे कार्य तुम्ही माझं केलंय. कौरवांनी कुरुक्षेत्रावरती काय केलं हे जे लिखाण तुम्ही केलंय आणि मी तुम्हाला सांगितलंय, तसं आज मात्र तुमच्याकडून मला काम करून घ्यायचंय कार्य. महाभारत तुम्ही लिहिलं आणि मी तुम्हाला सांगितलंय. नरनारायणाने तपश्चर्या केली तिथे. म्हणून हे गुरुदेव, हे गणपती बाप्पा, माझ्या जीवनाला आनंद मिळत नाही आणि समाजाला मुक्ती मिळण्याकरता देवाने ज्या लीला केल्या आहे ते श्रीमद भागवत पुराण तुम्हाला लिखाण करायचंय गणपती बाप्पा. त्याच्याकरता मी तुम्हाला बोलवलंय. कारण मी म्हातारा झालो आता आणि ते माझं अक्षरही काय तेवढं चांगलं येणार नाही आणि समाजाला ते कळालं पाहिजे. म्हणून हे माझ्या जीवनातील, व्यासांच्या जीवनातील
हा शेवटचा ग्रंथ आहे, याच्या पुढे ग्रंथ लिहिले नाही महाराज. 36वा ग्रंथ, 18 दुनी 36, आणि अशा पद्धतीने हे ग्रंथ आहे. म्हणून महाराज माझ्या जीवनातला शेवटचा जो ग्रंथ आहे तो म्हातारपणीचा, तो म्हणजे अशा पद्धतीने श्रीमद भागवत महापुराण गणपती बाप्पा. आणि तुम्ही जर लिहिण्याकरता बसले तर तुम्ही विघ्न हर्त देवता आहे, काही विघ्न येणार नाही आपल्यामध्ये, म्हणून तुम्ही लिहावं. आता प्रश्न असा आहे महाराज, गणपती बाप्पाने भागवत लिहायला सुरुवात केली का नाही? मग का नाही केली? मध्ये काहीतरी आलेलं आहे, असं लिहिलंच नाही महाराज भागवत. म्हणून ऐका जरा, गणपती बाप्पा म्हणू लागले, व्यासजी महाराज मी तुमचं श्रीमद भागवत लिखाण करणार. आनंद झाला, पण माझी एक अट आहे. म्हणे काय अट आहे महाराज? माझी एक अट अशी आहे, मी तुमची श्रीमद भागवताची कथा लिखाण करणार हे मी तुम्हाला शब्द देतो, पण माझी एक अट आहे, आपण त्याला पेन म्हणा असा आता समजण्याकरता. टॉक म्हणा, पेन म्हणा, पूर्वीच्या वेळचं लिहिण्याचं साधन. हे महाराज, सूर्य उगवल्यावर तर मावळल्यापर्यंत रात्री मी भागवत लिहिणार नाही. नाही महाराज, मी रात्री नाही लिहिणार, कारण त्यावेळेला कुठे दिवे आणि कुठे काय सौर ऊर्जा. पण हा पेन जो आहे लिहिण्याचं साधन जे आहे पेन, सूर्य उगवल्यानंतर संध्याकाळ होईपर्यंत मी पेन खाली ठेवणार नाही. अवघड जाय ना मधीच्या आपानी. गणपती बाप्पा म्हणत तसं नाही महाराज, एक वेळा का मी लिहिण्याला बसलो, मी संध्याकाळ होईपर्यंत थांबणार नाही. तुम्ही काय म्हणसान, आपण पत्र लिहितो महाराज. भागवत कसं लिहिलं, कशी गंमत आहे. आपण पत्र लिहितो पूर्वी, आता पत्र गेले जाता, आता पत्र नाही राहिले ना. आपण म्हणतो महाराज पत्र लिहिण्याला सांगतो, घे भाऊ पत्र घे. पूर्वी 5 पैशाचं पत्र मिळायचं, 10 पैशाचं. तो लिहितो, लिवा. हरिभक्ती परायण बळीराम महाराज यांना माझा साष्टांग दंडवत. पत्र लिहिण्यास कारण की येतपर्यंत आपलं जोरात चालतं, लिहिणारा बी लिहितो, आणि आपण जे सांगतो तो पत्र लिहिणारा म्हणतो पत्र लिहिण्यास कारण की त्याच्या पुढे सांगा ना. तो म्हणतो आणि आठवतोय आपण जे सांगायचं आहे, आठवण. तर गणपती बाप्पा म्हणे असं चालणार नाही. तुम्ही सांगलं पाहू बारे, आठवू बारे, मी पेन खाली ठेवून देईन आणि माझ्या घरी निघून जाईन. व्यास महाराज हुशार होते महाराज. 4 श्लोक होते आणि या 4 श्लोकापासून 18,000 श्लोक तयार करणे, 12 स्कंद तयार करणे हा काही सोपा खेळणी आहे. भागवत काही सोपं लिहिलं नाही नुसतं, पण भागवत निसता गावोगाई निसता बाजार चाललाय. आपण बी काय करचा, निसता बाजार आहे. म्हणून महाराज व्यास भगवंताने सांगितलं, महाराज संध्याकाळपर्यंत तुम्ही लिखाण करायचं, पण मी सांगतो ते ऐका. मी जो श्लोक तुम्हाला सांगणार, नारदाने जे मला गुरु महाराजांनी जो श्लोक मी तुम्हाला सांगणार, त्याचा अर्थ योग्य आहे का अयोग्य आहे, म्हणजे उचित आहे, तो बरोबर आहे का चुकीचा आहे, हा विचार करून तुम्ही लिहा. तो चुकीचा जर झाला तर दोष गणपती बाप्पाच्या डोक्यावर. गणपती बाप्पा डोकं खाजू लागलं, कारण मी जर चुकीचं लिहिलं, हे परमात्म्याचे शब्द आहे. देवाने ब्रह्मदेवाला सांगितलंय, ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलंय, नारदाने व्यासाला सांगितलंय, आणि व्यास मला सांगताय. आणि याच्यात जर माझी चूक झाली तर गणपती बाप्पाला दोष नाही, महादोष लागेल. म्हणून 4 श्लोकापासून श्लोक सांगायचे महाराज, तर गणपती बाप्पा विचार करून लिहायचे, त्याचं मंथन करून लिहायचे.
एक वेळा श्लोक सांगितला, गणपती बाप्पा विचार करायचे, त्याचा विचार करून अर्थ लिहायचे. तोपर्यंत गुरुदेवाच्या आशीर्वादाने एक श्लोक सांगितल्यानंतर 100 श्लोकाची तयारी व्यास महाराज लगेच करत होते. पटापट 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 पटापट. गणपती बाप्पाला विचार करून लिहावं लागत होतं. व्यासजी महाराज गुरुदेवाच्या आशीर्वादाने पटापट 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 100 श्लोक एकच वेळा योग सामर्थ्याने तयार करून घ्यायचे. तसे 4 श्लोकापासून 18,000 श्लोकाचं भागवत गणपती बाप्पाकडून व्यासांनी लिहिलंय. आणि म्हणून महाराज चतुर्श्लोकी चारी भागवत म्हणून महाराज जे भागवताची कथा या व्यासपीठावरून आपण ऐकत आहात ते कोणी कोणाला सांगितलंय, कोणत्या देवाने सांगितलंय आणि ते भागवत कसं लिहिलंय, कोणी लिहिलं आणि कोणी सांगितलंय. व्यासांनी सांगितलं, गणपती बाप्पाने लिहिलं. आता कोणत्या गावात लिहिलं ते सांगू महाराज. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर महाराज श्रीमद भागवत महापुराण याची जन्मभूमी इथून उत्तर प्रदेशामध्ये सीतापूर नावाचा जिल्हा आहे. इथून उत्तर प्रदेशामध्ये सीतापूर नावाचं गाव आहे की भगवान श्री रामचंद्र प्रभू, लक्ष्मण दादा आणि सीता माता, सीता मातेने त्या ठिकाणी यज्ञ केलेला होता प्रभूने. आणि सीतेच्या हातून अनंत प्रकारचं दान दक्षिणा साधू महाराजांना दिल्यानंतर त्या गावाला म्हणतात सीतापूर. आणि त्या सीतापूर गावापासून 40 किलोमीटर अंतरावर नैमिष्य अरण्य नावाचं गाव आहे. आणि त्या नैमिष्य अरण्यामध्ये भला मोठा वटवृक्ष आहे. वटवृक्ष म्हणा ते वडाचं झाड. आणि त्या वडाच्या झाडाच्या खाली व्यास नदी आहे. त्या नदीचं नाव आहे गोमती. आणि ज्या ठिकाणी चक्र आहे ते म्हणजे कोणतं चक्र? चक्रतीर्थ. चक्रतीर्थ म्हणतात. आणि ते चक्रतीर्थ चक्रतीर्थ जाय ना. मी बरेच वेळा तुम्हाला सांगतो, चाला आपल्या मंडळाला चक्र, सगळा चक्र निघी जाईल. पण येले इथल्या दार निसनी असा एकदार बी चक्र निघाला नाही. उलट चक्रात आम्हाला टाकलं. आता हे चालू आहे म्हणून थोडं कट करत आहे आपलं. येले मी 5-6 दार चक्र तीर्थामध्ये स्नान करून आणलाय भाऊ. आम्ही उज्जैनला गेलो, इकडून दर पायला जातो भाऊ. खरं आहे ना गोड मी जे सांगतोय ते. चक्र तीर्थात चक्र निघाले पाहिजे. यायचं उरत जास्त चक्र ना आम्हाला बी चक्रात टाकताय हे बापू. उज्जैनला गेलो, यांनी माझा आरसा फोडला भाऊ न. मग घरून आणत जाणं बाईले सांगितलं, गन लावून आहे तर आरसा फोडून टाकला माझा. कुठे फोडला? उज्जैनला. तिथे फोडला आरसा. म्हटलं भाऊ मी काही तुम्हाला आरसा देत नाही, मला बी गण लावणं पडतो रोजच्या रोज. तुमची गाई वेगळी ना माझी गाई वेगळी. आरसा घे आता. हे भाऊ गेले बाजारात. हे आमच्या दादा बळीराम दादा. आता तिकडली हिंदी भाषा आहे भाऊ, आपल्याला बी काही जमत नाही ना, आपल्याला बी काही येत नाही ते भाषा. तो बुवा बसेल होता दुकानावाला तसा तडी. आणि हे तिकडे म्हण, अ भाऊ आरसा दे बर. हिंदीतून आरसा दे होत. आता सांगा हिच्यात किती हिंदी आहे. तो या बुवाकडे पाहे ना, हा त्या बुवाकडे पाहे. तो म्हणे हा मागतोत काय चक्कर फिरेलाय का? चक्र तीर्थात अंग धोईसन बी चक्र फिरेली. मग तो म्हणे काय? अरे आरसा देव न भाई. त्याला भाई समजे, देव शब्द भी समजे, पण आरसा काही समजे ना. हे वापस आले आमच्या जो खोलीत.
भाऊ खरं आहे ना, कमी मधून मारून आलो आहे, मधून मारायची काय गोट आहे, कशाला खोटं बोलायचं. मग हे इकडे आले म्हणे. म्हटलं का हो आरसा आणला नाही. म्हणे बाबा मी त्याला म्हणतोय आरसा दे, पण तो माझ्या तोंडाकडे पाहणे, मी त्याच्या तोंडाकडे. मला माहित होतं आपलं गिराईक कसं आहे. म्हटलं दादा तुम्ही न ते काय म्हटलं, मी न असं म्हटलं की आरसा देव. म्हटलं संध्याकाळ मग मी देणार नाही तो, तुम्ही कितलं बी म्हटलं आरसा देव आरसा देव आरसा देव, तो देणारच नाही. म्हणे बाबा त्याच्या तो आरसा पडलेला आहे. म्हटलं लँग्वेज चुकली ना. म्हणे आता काय म्हणणं पडीस, तो काय म्हणणं पडीन एवढं विचारायला 1 किलोमीटर आले माझं. मग दरवर्षी तुम्ही चक्र तीर्थात अंग धुईर आले, तुमचा चक्कर जात नाही ना, आम्हाला बी चक्रात टाकी राहिले. म्हटलं बापू काय म्हटलं. म्हणे आरसा देव. म्हटलं आरसा देवनी त्या आरशाच्या ठिकाणी काय देव म्हणा, आईना म्हणा. साला मला आलं पाहिजे. म्हटलं हातावर लिहू रे म्हणा काका, या भाऊच्या हातावर लिहि दिलं. ते गेलं पुसाई. 1 किलोमीटर होतं ते पुढे, त्या अंदूक अंदूक लिहिलं भाऊ नबी. आमची बी का कमी चक्र आहे भाऊ, आमचे जर चक्र कथेत सांगत होतं कथा वही जाईल, पण हे भागवत नाही मग कुठे राहीन. हे का आजचे आहे का माझ्या बरोबर. आता ह्याच मंडळीला 15-15 वर्ष 26 मध्ये होशील, त्याच्या आधीचे माझ्यावर 5 वर्ष 20 वर्ष बापूला होत आहे. यायनं मला बी चक्रात टाकी दिलं. ते पुसाई गेलं भाऊ. ते इथे तेल लावलं होतं ते काही उमटलं नाही. लिहिलं म्हणे कारी बोलून लिहिलं तर काय माहित, मला काही माहित नाही. आता गेले तिकडे. म्हणे महाराज हे इथं पुसाई गेलं. तो म्हणे तू काय मागतोय कोचा. आरसा देव ना. येवाला पुसाई गेलं झालं. तरी काही फोन लागता नाही कोणाचे. भाऊचा फोन खोली. मग ये ना त्याला असा हे देव हे. तेव्हा तो उठला नाही. या भाऊले ते दिलं. मग हात लावल्यावर ते चक्र तीर्थे म्हणजे चक्र निघता, लोकांचे चक्र निघता. कोण भाऊचा चक्र गहरा पडला ना, आम्हाला बी चक्रात टाकलं. असं भानगडी. ते चक्र तीर्थ तिकडे आहे. लोकांचे चक्र निघी गेले. ये ना हे बी चक्रात आहे अजून ना, आम्हाला बी चक्रात टाकलाय. आणि तिथे चक्रतीर्थ आहेत महाराज. आणि अशा पद्धतीने चक्रतीर्थ. गोमती नावाची गंगा आहे महाराज. गोमती म्हणजे गंगा. त्या गंगेचं जसं आपलं हे पाणी आहे गिरणा मातेचं गोड पाणी लागतात महाराज. पण ते जे पाणी आहे जसं गाईचं गोमूत्र आहे, आपण जर प्यायलो तर गाईचं गोमूत्र म्हणून ते चव लागते त्याची. ही गोमती आहे. आणि तिथे आपल्या पूर्वजांचे पिंड पाडले जातात महाराज. गोमती नदी, इकडे चक्रतीर्थ, आणि मध्ये भला मोठा वटवृक्ष आहे. भला मोठा आहे की त्या वटवृक्षाला 3 कमरेचे धोत्र 10 वार. ऐका महाराज, महिला मंडळ काय करतात, घरून धोत्र घेऊन जातात, गुंडाळतात त्याला. तर 2 ते 2.5 धोत्र त्या झाडाला लागतं. एवढं झाड आजही आहेत महाराज. मी बरेच वेळा मंडळीला बोललो चला आमच्या बरोबर. ह्या वर्षी भाऊलाही म्हटलं होते, नानाला म्हटलंय, मी यांना आपल्या मंडळीला म्हटलं म्हशी बी घ्या डब्यात. 1 डब्बा राहतो म्हशीचा पेशल, पण नाही जमत. म्हणून अशा पद्धतीने महाराज ते आहे नैमिष्य अरण्य. आणि नैमिष्य अरण्यामध्ये हे भागवत त्या ठिकाणी हे भागवताची जन्मस्थळी आहे. किती दिवस झाले आजही ते ठिकाण आहे महाराज. आजही तो वड आहे, आजही ते गंगा आहे, आजही चक्रतीर्थ आहे. म्हणून महाराज ही माहिती मी का देतोय तुम्हाला, की याची परिपूर्ण भागवताची जे रूपरेषा जे आहे हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणून हे भागवत तिथे लिहिलंय, व्यासांनी तिथे लिहिलंय. आणि असं गोड भागवत, चतुर्श्लोकी चारी भागवत. आणि अशा पद्धतीने महाराज भागवत ज्या वेळेला लिहिलंय त्यावेळेला मनाला आनंद झाला महाराज. आनंद झाला व्यासांच्या. जे दुःख होतं
ते निघून गेलं. पण महाराज गुरुदेवाचं आगमन झालं. गुरुदेव तुमच्या कृपेने, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. गुरुदेव तुमच्या कृपेने हे भागवत झालेलं आहे. आता मी भागवतही लिहिलं, म्हणजे असं लिहिलं भागवत, या ठिकाणी लिहिलं भागवत, हे ठिकाण आहे ते. पण गुरुदेव एक चिंता गेली, दुसरी चिंता मला राहिली. आता काय राहिलं? माझ्या मनाला आता आनंद वाटतोय की काहीतरी मी लिहिलंय, पण माझी परंपरा चालवण्याकरता मला मुलगीही नाही, मला पुत्रही नाही. सांगा गुरुदेव, ही जे लिहून ठेवलं भंडार, बापाने धन कमवलं, पण या धनाला कोण आहे? तसं परमार्थ रूपी धन कमवलं जगकल्याणाकरता, पण ह्या धनाचा प्रचार कोण करणार? या धनाला समाजापर्यंत कोण नेणार? कोण सांगणार या भागवताला? मुलगा नाहीत महाराज मला. व्यास रडायला लागले. सांगितलं, व्यास तुम्हाला संतती पाहिजे असेल तर तुम्ही श्रीकृष्ण परमात्म्याचा धावा करा. व्यासांनी श्रीकृष्ण परमात्म्याचा धावा केला. कृष्ण आलेले आहे. सांगितलं, व्यासजी काय बोलवले? हे देवा, ग्रंथ तर तुमचे लिहिले, पण याचा प्रचार कोण करणार? संतती नाही. सांगितलं, व्यास मी जरी श्रीकृष्ण परमात्मा जरी असलो तरी तुम्हाला संतती देण्याकरता मी पर्याप्त नाही. तुम्ही जगज्जननी आदि माया शक्ती यांची प्रार्थना करा. देवाने सांगितलंय, जगज्जननी आदि माया, जिला आपण शक्ती म्हणतो, तिला दुर्गा, अंबा, भवानी, अष्टभुजा, जगज्जननी, तिची प्रार्थना करा. आणि म्हणून महाराज त्या देवीची प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला संतती होईल असं चिंतन त्यांनी सांगितलंय. म्हणजे व्यासांना जो अशा प्रकारा मुलगा होतोय, तो पुढे त्यांची कथा आहे, ते म्हणजे देवीच्या कृपेने झालेला आहे. हे चिंतन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुदेव आम्हाला कळालाय आता भागवत कसं लिहिलं, कोणी लिहिलं, कुठे लिहिलं, किती श्लोक लिहिले. पण आम्हाला एक सांगा, हे जे व्यास जे मुनी आहे, व्यास भगवान जे आहे, व्यासांचा परिवार कोण आहे महाराज? जसं आपण आहे, आपले वडील, आपल्या वडिलांचे वडील, आपल्या वडिलांचे वडील, म्हणून त्यांच्या नावाने आपलं हे पिढी पिढी चाललेली आहे. तसं व्यास तर तुम्ही आम्हाला सांगताय, व्यासांचे वडील कोण? व्यासांचे आजोबा कोण? व्यासांचे पंजोबा कोण? कोणत्या वंशामधले व्यास आहे? यांचा वंश कोणता आहे? यांच्या पूर्वजांचे नाव काय आहे? तर ऐका महाराज, की भगवान व्यास यांचं गोत्र काय आहे, कोणत्या गोत्रामध्ये आलेले जन्माला, हे इतिभूत वर्णन इथे आलेलं आहे. ऐका महाराज, ऐका. व्यासांचे जे पूर्वज आहे आपल्याला माहित पाहिजे, म्हणून आपण हे अशा प्रकारे सखोल कथा घेतो आहे. शॉर्ट कथा आपली आता नाही. म्हणून महाराज वशिष्ठ महामुनी, वशिष्ठ महामुनी, त्यांची पत्नी अरुंधती. हे महाराज, वशिष्ठ महामुनी यांची जी पत्नी अरुंधती, अरुंधतीचा जन्म काशीमध्ये बकदाभल्य नावाचे साधू, वशिष्ठ महामुनी प्रभू रामचंद्रांचे कुलगुरू हे ते होते. त्यांची जी पत्नी होती अरुंधती, काशीमध्ये बकदाभल्य नावाचे साधू यांनी यज्ञ केला. जशी द्रौपदी यज्ञातून निघाली तशी अरुंधती माता यज्ञातून निघाली. आणि ती अरुंधती माता श्री रामचंद्र प्रभूचे गुरु
वशिष्ठ मुनीला दिली आणि वशिष्ठापासून अरुंधती मातेला 100 मुलं झाले. म्हणजे व्यासांचे पूर्वज कोण आहे, कोण कोण आहे त्यांचे पूर्वज ते पाहतोय आपण आता. अरुंधती मातेला 100 मुलं झाले महाराज. आणि हे महाराज 100 मुलापैकी 99 मुलं विश्वामित्राने खलास केले. कोणाचे? वशिष्ठ महामुनीचे. का बरं? वशिष्ठ महामुनीचे 99 मुलं मारून टाकले विश्वामित्र नावाच्या साधूने. का म्हणून? कारण विश्वामित्राला ब्रह्म ऋषी कोणी म्हणत नव्हते म्हणून. सर्व गाव मला ब्रह्म ऋषी म्हणतं, पण वशिष्ठ ऋषी जोपर्यंत मला ब्रह्म ऋषी म्हणत नाही हा खटका त्याच्या डोक्यात होता. म्हणून 99 मुलं विश्वामित्राने वशिष्ठाचे मारले. एकच मुलगा राहिला, ज्याचं नाव शक्ती. शक्ती कपूरनी तो. आणि त्या शक्ती नावाच्या जो मुलाला मुलगा झाला त्याचं नाव पराशर मुनी. आणि पराशराला जो मुलगा झाला त्यांचं नाव व्यास मुनी. अशी ही परंपरा आहे. म्हणजे व्यासांचे वडील पराशर मुनी, पराशराचे वडील शक्ती मुनी, शक्ती मुनीचे वडील वशिष्ठ ऋषी महाराज. आणि वशिष्ठाचा जन्म ब्रह्मदेवापासून झाला आणि ब्रह्मदेवाचा जन्म विष्णूपासून झाला. अशी यांची वडिलांची पिढी आहे. म्हणजे व्यासांचे वडील कोण, आजोबा कोण, पंजोबा कोण हे पूर्ण आपल्याला मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर गुरुजी आता आम्हाला असं सांगा की भगवान व्यास यांचा जन्म कुठे झाला? कुठे झाला? ते स्थळ कुठे आहे महाराज? भगवान व्यास यांचा जन्म कुठे झाला? कोणत्या कालात झाला? कोणत्या तिथीला झाला? हे जर तुम्ही आम्हाला सांगितलंय तर व्यासांचं चरित्र ऐकून समाजाकरता एवढं त्यांनी कार्य केलं तर म्हणून व्यासांचा जन्म कसा झाला, व्यासांच्या आईचं नाव काय आहे आणि तो कोणती तिथी आहे व्यासांच्या जन्माची, ते संपूर्ण चिंतन आम्हाला सांगावं. किती गोड भागवतंय असंही महाराज आहे. म्हणून काही माहिती आपल्याला 7 दिवसामध्ये होत नाही, पण आपण संकल्पच केलाय म्हणून असंच चालत राहील आपलं आता. म्हणून व्यासांची आई कोण, व्यासांच्या आईचे वडील कोण, हे इतिभूत चिंतन आपण आता राहिलेल्या उद्या कथेमध्ये बघू. अति सुंदर चिंतन आलंय महाराज इथे. सखोल अशा पद्धतीने म्हणजे सखोल चिंतन आपण पाहू. आई कोण आहे, आईचे किती जन्म झाले, हे वगैरे 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 सर्व चिंतन आपण उद्या पाहू. म्हणून या मंगलमय प्रसंगामध्ये आज भगवान व्यासजी महाराजांचं चिंतन आपण ऐकतोय. आणि आळंदीच्या या वारीच्या कालखंडामध्ये वारकरी आळंदीच्या मार्गाला लागले, आळंदीला पोचले आणि त्या अनुषंगाने आपला समाजी संजीवन सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं समस्त ग्रामस्थ मंडळी, गावकरी मंडळी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम चालू आहे. आणि ज्यांची आपण मगाशी आता असा विचार मांडला की जे आत्मे निघून गेला आत्मा, ते सरस्वताबाई रामदास सपकाळे यांचंही आपण तिथे नामकरण करून त्यांनाही अशा प्रकारे आपण बोललोय. आणि म्हणून या अनुषंगाने आपण इथे थांबतोय. गुरु महाराजांच्या कृपेने छत्रपती शिवाजी महाराज आणि आद्य कवी महर्षी वाल्मिक महाराज, बसलेल्या माझ्या माता भगिनी, पितृतुल्य श्रोते, आमचे कार्यकर्ते मंडळी, हा दिवसही भगवंताच्या चरणी आपण अर्पण करू. देव करून घेतो, गुरु महाराज करून घेतात. तुमचे प्रयत्न आहे, आता पुढची जी सूचना आहे ते आपल्याला आप्पा देतील.